हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज खूप छान दिवस आहे. तर सर्वात आधी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आम्ही गेलो होतो मंदिरामध्ये. तिथं शेजारी खूप मोठी नदी पण आहे. तर तिथं पण गेलो होतो. तर मी शेअर केला आहे व्हिडिओमध्ये. तर नक्की पूर्ण बघा, व्हिडिओ खूप छान झाला आहे. आणि मी इथे टॉवेल हेअर ड्राय करणार आहे. हेअर कॉम्बिंग केलं आहे, हेअरस्टाईल पण घातली आहे व्हिडिओमध्ये. तर पूर्ण बघा. तर इथे मी आता केस खूप ओले आहेत, तर आधी टॉवेलने कोरडे करून घेते. कारण ओल्या केसांमध्ये केस झटकले तर खूपच ताणल्या जातात, तुटतात केस. मग मी आधी कोरडे करून घेते, नंतर मग झटकते. तर त्यामुळे गुंथा पण कमी होते आणि केस असे सरळ होतात. परत केस कमी तुटतात. त्यामुळं आधी असे कोरडे करून घेते हळूवारपणे मी टॉवेलने केस. केस विंचरायचे आहेत, कंगवा आणते. ट्रायपॉड आणलाय तर फायदा झालाय बघा. किचनमध्ये व्हिडिओ बनवायला नाही लागत आता. पण मला नाही इलाज होता, कारण मोबाईल ठेवायला जागा नव्हती आणि ट्रायपॉड नव्हतं तेव्हा. आणि किचनमध्ये मोठी खिडकी असल्यामध्ये खूप छान उजेड पडतो किचनमध्ये. त्यामुळं मी किचनमध्ये व्हिडिओ बनवत होती. हॉलमध्ये खूप अंधार पडतो, लाईट लावावं लागतं, मग व्हिडिओची क्वालिटी चांगली येत नाही, असं भरकट दिसतं. तर त्यामुळं मी किचनमध्ये व्हिडिओ बनवायची. तर आता आणला आहे ट्रायपॉड, तर मी आता हॉलमध्येच बनवते व्हिडिओ. जरा क्वालिटी लो आहे, पण काय हरकत नाही. तर इथे मी आता कोम्बिंग करत आहे, हेअर कोम्बिंग. तर सर्वात आधी 2 भाग करून घेते. 2 भाग केल्यामुळे पटकन निघते गुंता. एक साईडने एक गुंता काढले की ते पूर्ण निघत नाही, वरची निघते.
मधली गुंथा तशीच राहते, त्यामुळं 2 भाग केले की पटकन पण काढून होते, त्रास पण होत नाही जास्त. तर आता 2 भाग केले आहेत, तर काढून घेते हळूवारपणे गुंथा. तर आता फायनली पूर्ण गुंथा काढून झाले आहे. तर मी आता हेअरस्टाईल घालते. ओलेच आहे केस, त्यामुळं मी मोकळे सोडले आहे. फक्त क्लचर लावून हेअरस्टाईल घातली आहे. क्लचर लावला आहे नसतो केसांना आणि बाकीचे मोकळे सोडले आहेत केस. तर धुतले होते मी आज केस, त्यामुळं ओलेच होते खूप. आणि पावसाळ्याची जास्त वाळत पण नाही केस लवकर, दमट असतात केस आणि 2-2 दिवस वाळत नाही. तर इथे जात आहे बघा, दरवाजा लावून निघालो आहे आणि मंदिरात जाण्यासाठी. तर खूप गार वारा होता, गाडीवरती खूप वारा लागत होता. तर खूप धूळ बनवली गाडीवरतीच. तर एकदा इथं मंदिर होतं आणि अजून एका दुसऱ्या मंदिरात गेलो होतो महादेवाच्या. तर इथे बघा खूप मोठी नदी आहे, खूप पाणी असते या नदीला, पण आता सध्या कमी आहे, जास्त पाऊस पडत नाही त्यामुळं. तर नाही तर फुल भरलेली असते ही नदी.